Okay, good afternoon. Okay, so last lecture we have started this point. Am I audible? Yes, sir. Yes, sir. Okay, so last lecture we have started this point, bridges and tunnels. So bridge part we have covered, a lot of part of bridge we have covered in the last lecture. So see, bridge, we have defined the bridge. Generally bridge is providing the passage over the obstacles without closing the gap below. म्हणजे ब्रिज हा एक पॅसेज आपण कन्स्ट्रक्ट करतो की एखादा ऑब्स्टॅकल मध्ये येत असेल तर ते ऑब्स्टॅकल क्रॉस करण्यासाठी हा पॅसेज आपण तयार करतो विदाउट क्लोजिंग द गॅप बिलो. हा खालचा गॅप आहे ब्रिजच्या खालचा, हा गॅप क्लोज न करता आपण हा पॅसेज कन्स्ट्रक्ट करतो की हे ऑब्स्टॅकल्स पास करण्यासाठी. Okay, so this part we have covered in the last lecture. So importance of bridge also we have covered. So these are the some of the examples of bridge. So here this is the bridge and the passage we have covered. It means this bridge is used for the flow of water. म्हणजे हा वॉटरचा फ्लो आहे, या फ्लो वॉटरच्या फ्लो वरती हा आपण ब्रिज कन्स्ट्रक्ट केलेला आहे. त्यानंतर this is the another bridge constructed on the to cross the रेल्वे ट्रॅक. हा खालून रेल्वे ट्रॅक जातोय, या रेल्वे ट्रॅकला क्रॉस करण्यासाठी, म्हणजे रेल्वे ट्रॅक इज वन ऑफ दी ऑब्स्टॅकल्स, हे ऑब्स्टॅकल क्रॉस करण्यासाठी हा पॅसेज, हा ब्रिज आपण कन्स्ट्रक्ट केलेला आहे. देन दिस इज दी वी आर कॉलिंग ॲज अ केबल स्टेज ब्रिज. या ब्रिजला आपण केबल स्टेज ब्रिज म्हणतो. हा आहे तो एका रिव्हर वरती किंवा समुद्रावरती कन्स्ट्रक्ट केलेला हा ब्रिज आहे. हा एक मोठा पियर असतो, या पियरला केबल्सनी हा ब्रिज सस्पेंडेड असतो आणि काही ठिकाणी पुढे सपोर्ट पण आहे, त्याला केबल स्टेज ब्रिज म्हणतात. हा स्टील स्ट्रक्चरचा ब्रिज आहे, म्हणजे स्टील मटेरियल यूज करून कन्स्ट्रक्ट केलेला हा ब्रिज आहे, स्टील type bridge. Okay, so next point is tunnel. आपण लास्ट लेक्चरला ब्रिजेस अँड टनेल पॉइंट स्टार्ट केला होता, त्याच्यातला ब्रिजेस पॉइंट आपण कव्हर केला. नाउ टुडे वी विल स्टार्ट दिस पॉइंट, दॅट इज द टनेल. सो व्हॉट इज टनेल? एनीवन कॅन टेल मी? बोगदा. ओके, दॅट इज द सिमिलर मिनिंग. टनेलचं समांतर मिनिंग तुम्ही सांगितलं. बट हाऊ वी डिफाईन टनेल? मराठीत सांगा चालेल. कशासाठी आपण कन्स्ट्रक्ट करतो, काय पर्पज असेल टनेल कन्स्ट्रक्ट करण्याचं? कोणी नाही सांगू शकणार? एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे जाण्यासाठी डोंगर वगैरे जर असेल तर त्यातून कमीत कमी. आवाज तुमचा कट झाला. ओके, एक एक्झाम्पल दिलं त्यांनी की एका बाजूनी दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी आपण टनेल कन्स्ट्रक्ट करतो. मग हा टनेल फक्त जाण्यासाठी, आपण जाण्यासाठीच, रोडसाठीच कन्स्ट्रक्ट केला जाऊ शकतो का? अजून कोणकोणत्या, आपण फक्त रोड म्हणजे व्हेकल्सच फक्त जाणार का? अजून काही कशासाठी कन्स्ट्रक्ट करू शकतो आपण? रेल्वे. ओके, रोडवे रेल्वे. अजून काय पास करू शकतो टनेल मधून आपण? पाणी, वॉटर, pipelines. Good. The pipeline may be gas pipeline, वॉटर पाईपलाईन. water pipeline. Okay, अजून काय पास करू शकतो टनेल मधून? वॉटर, फ्री वॉटर क्रॉस करू शकतो. पाईपलाईन मधूनच वॉटर वेगळं झालं, फ्री वॉटर.
बोगद्यातून पाणी सोडू शकतो आपण. हा. ओके, Yes. वी कॅन कन्स्ट्रक्ट टनेल फॉर वॉटर ऑल्सो. अजून आपलं ड्रेनेज वॉटर जे असतं म्हणजे सांडपाणी, त्याच्यासाठी सुद्धा आपण टनेल कन्स्ट्रक्ट करू शकतो सिटीमधून एखाद्या, आणि बाहेर आउटलेट देऊ शकतो सिवेजचा. सिवेज वॉटर ड्रेनेज जे आहे आपलं ड्रेनेजचं, त्याच्यासाठी देऊ शकतो. मीन्स वी कॅन कन्स्ट्रक्ट दी टनेल फॉर दिस व्हेरियस पर्पजेस. रोडवे, रेल्वे, फॉर वॉटर पर्पज, सिवेज पर्पज म्हणजे ड्रेनेज पर्पज, पाईपलाईन ऑफ गॅस, पाईपलाईन ऑफ वॉटर, या पर्पजसाठी आपण टनेल कन्स्ट्रक्ट करू शकतो. ओके, सो विल सी नेक्स्ट व्हॉट इज टनेल. See how define tunnel. Technical term. Tunnels are underground passages. Tunnels are underground passages. जसं ब्रिजेस कसे पाहिले आपण, ब्रिजेस हा ओपन पॅसेज आहे. एखाद्या नदीवरचा, एखाद्या ओढ्यावरचा, एखाद्या काही ऑब्स्टॅकल असेल ते क्रॉस करून जायचं असेल तर आपण ब्रिज हा ओव्हर पॅसेज असतो तो. तसा टनेल हा अंडरग्राउंड पॅसेज असतो. Used for transportation. The transportation means water, transportation means रोडवे, रेल्वे, कोणताही वेनं जे ट्रान्सपोर्टेशन करू शकतो त्या प्रत्येक वे साठी आपण टनेल कन्स्ट्रक्ट करू शकतो. टनेल्स आर अंडरग्राउंड पॅसेजेस युज्ड फॉर ट्रान्सपोर्टेशन. दे कुड बी युज्ड फॉर कॅरिंग अ फ्राईट. फ्राईट मीन्स वाहतूक. दिस वर्ड फ्राईट, इट मीन्स वाहतूक. Passengers, water, sewage. For this purpose we can construct the tunnel. Getting it? Yes, sir. So tunnels are underground passages used for transportation. म्हणजे कशाचीही वाहतूक, मग ती व्हेकलची वाहतूक असेल, रेल्वेची वाहतूक असेल, पाण्याची वाहतूक असेल, कशाचंही ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी आपण अंडरग्राउंड जर पॅसेज कन्स्ट्रक्ट केला तर त्याला आपण टनेल असं म्हणतो. आणि हा टनेल आपण वाहतुकीसाठी, पॅसेंजर येण्या जाण्यासाठी, वॉटर पाण्याची कॅनॉल सुद्धा टनेल थ्रू पाणी पास करतो आपण. सिवेज असेल म्हणजेच आपलं ड्रेनेज असेल ते सुद्धा आपण टनेल कन्स्ट्रक्ट करून पास करू शकतो. द मेथड इन्व्हॉल्व आर अंडरग्राउंड ऑपरेशन नोन ॲज अ टनेल ड्रायव्हिंग. टनेल कन्स्ट्रक्ट करण्याची जी मेथड आहे त्याला आपण टनेल ड्रायव्हिंग असं म्हणतो. कसं कन्स्ट्रक्ट करणार? कोणी कोणी प्रवास केलाय पुणे मुंबई? तुम्ही पाहिले असतील टनेल्स पुणे मुंबईवरती 2-3 टनेल्स आहेत. Yes, sir. Yes, sir. ज्यांनी त्या वेनी ट्रॅव्हल केलेलं आहे त्यांना माहित असेल पुणे मुंबई 2 ते 3 टनेल आपल्याला क्रॉस होतात. कसे आहेत ते? डायरेक्टली एका साइड, इथं जर तुमची टेकडी असेल अशा पद्धतीची तर इकडून तुमचा रोड येतो, डायरेक्टली इथून एक्सकॅव्हेशन केलं असताना हा मधला टनेल असतो, याच्यातून डायरेक्ट तुमची व्हेकल पासून इकडे पुढे निघते. बरोबर आहे ना? आणि ही वरची हिल हाय अशी असते, दिसते आपल्याला. ज्यांनी प्रवास केला असेल त्यांनी पाहिलं असेल किंवा अदर ठिकाणी कुठे तर पाहिलं असेल. पण आपल्या जवळपास पाहण्यासारखा टनेल म्हणजेच रोडचे टनेल आहेत ते पुणे आणि मुंबई या हायवेवरती आहेत. ओके, सो मग ते कसे कन्स्ट्रक्ट केले गेले? तर त्याच्यासाठी मशिनरी आहेत की ज्या मशिनरीला ब्लेड्स असतात तेवढ्या डायमीटरचे. आता ज्यांनी पाहिलेला आहे तो टनेल त्यांना माहित असेल किती डायमीटरचा आहे तो मोठा. तर तेवढ्या डायमीटरचे मशीन्स असतात, त्या मशीन्सला ब्लेड असतात. मग जसं आपण अंडरग्राउंड बोर घेतो, सिमिलरली टनेल ड्रिल करत जातं, ते गोल गोल रोटेट करत आपण पाहिलेले आहेत. भिंतीमध्ये सुद्धा आपण ड्रिल मशीन ड्रिल करताना ते ड्रिल बीट कसं ड्रिल करत जातं, सिमिलरली टनेल हा त्या रॉकला ड्रिल करत मशीन हे पुढे सरकत असतं. आणि त्या मेथडला आपण टनेल ड्रायव्हिंग असं म्हणतो. अँड द सरफेस इज नॉट डिस्टर्ब. मग जो सरफेस आहे आतमधला तो विदाउट डिस्टर्ब न होऊ देता आपण जी मेथड यूज करतो टनेल एक्सकॅव्हेशनची किंवा टनेल कन्स्ट्रक्शनची, त्याला आपण टनेल ड्रायव्हिंग असं म्हणतो. गॉट इट एव्हरीवन? Yes, sir.
Okay. So now advantages of tunneling. टनेल कन्स्ट्रक्ट करतो म्हणजे काहीतरी ऍडव्हान्टेजेस आहेत त्याला. काय ऍडव्हान्टेजेस आहेत टनेलिंगचे? सो फर्स्ट ऍडव्हान्टेज इज टनेल्स आर मोर इकॉनॉमिकल दॅन ओपन कट बियॉन्ड सर्टन डेप्थ. टनेल्स हे मोर इकॉनॉमिकल आहेत दॅन ओपन कट. म्हणजे एखादी अशी हिल असेल, या हिलला जर अशा पद्धतीने इथून आपण टनेल कन्स्ट्रक्ट केला, जर हा टनेल मोर इकॉनॉमिकल दॅन दी ओपन कट. ओपन कट म्हणजेच काय? समजा टनेल न कन्स्ट्रक्ट करा, टनेल न कन्स्ट्रक्ट करता जर ह्या टेकडीवरून किंवा या हिलवरून जर आपण रोड कन्स्ट्रक्ट करायचे ठरवलं, तर काय करावं लागेल आपल्याला? अशा पद्धतीने काय करावे लागतील? घाट रिजन तयार करावं लागेल. बरोबर आहे ना? हा घाट रिजन तयार करावा लागेल की नाही अशा पद्धतीनं? तर हा घाट रिजन, मग हा घाट रिजन तयार करताना काय करावं लागेल आपल्याला? जमीन कट करावी लागेल सगळी. ज्या एरियातून रोड जाणार आहे त्या एरियात जमीन कट करावी लागेल. सो ओपन कट पेक्षा दिस इज अ मोर इकॉनॉमिकल. बघा ही किती एरिया कव्हर करावा लागेल? या पद्धतीनं भरपूर एरिया कव्हर करावा लागेल रोडसाठी. तोच जर टनेल कन्स्ट्रक्ट केला तर काय होईल? इझिली तुम्ही कमी वेळामध्ये कितीतरी डिस्टन्स क्रॉस फास्ट करू शकाल. बरोबर आहे ना? सिंपल आहे. Yes, sir. हा, सो दिस इज अ मोर इकॉनॉमिकल दॅन दी ओपन Yes, कट. sir. Than the open cut. Then tunnels avoid disturbing or interfering with surface life and traffic during the construction. So tunnels are avoiding disturbance. Tunnels avoiding disturbing or interfacing with the surface life. म्हणजे इकडची जी सरफेस लाईफ आहे, या तुम्ही हिलवरून ज्यावेळी रोड कन्स्ट्रक्ट करत असाल त्यावेळी सरफेस लाईफचा तुम्हाला खूप डिस्टर्बन्स होणार आहे. रोडवरून तुम्ही वेगवेगळे टर्न घेत जाणार. बरोबर आहे ना? रोडवरून हिलवरून असे टर्न घेत जाणार. त्याच्यापेक्षा जर डायरेक्ट स्ट्रेट वे जर मिळाला तुम्हाला तर इट इज व्हेरी गुड. म्हणजे डिस्टर्बन्स अवॉइड होतोय. हा ज्या वे वरनं तुम्ही जाणार आहे आणि तुम्हाला जो डिस्टर्बन्स होणार आहे, दॅट डिस्टर्बन्स can be avoided in the tunneling. Then tunnels prove to cheaper than bridges or open cut to carry public utility services like water, sewer and gas. म्हणजेच टनेल proves that it is cheaper. टनेल हे चीपर आहेत दॅन दी ब्रिजेस और ओपन कट. की आता आपण एक्झाम्पल घेतलं, टनेल आपण एक शॉर्ट डिस्टन्स मध्ये कन्स्ट्रक्ट करणार. बरोबर आहे की नाही? आता हे एक असं टेकडी आहे, म्हणजे इथून आपण टनेल कन्स्ट्रक्ट केला शॉर्ट डिस्टन्सला. तेच जर आपण या टेकडीवरून जर हिलवरून जर असं घाट सेशन तयार केला तर काय होणार आहे? ही आपल्याला चीपर आहे ना. टनेलिंग इज चीपर दॅन दिस रोड कन्स्ट्रक्शन. सो here written tunnels prove the cheaper than bridges or open cut to carry public utility services like water. म्हणजे वॉटर जर सप्लाय करायचं असेल तर, किंवा सिवर लाईन असेल तर, गॅस असेल तर, या केसमध्ये दिस इज दी चीपर दॅन दी अदर. Then if tunnels are provided with easy gradient, the cost hauling is decreased. Hauling cost is decreased. It means what? सपोज अशी एक हिल आहे आणि जर आपल्याला या हिल वरती जर रोड कन्स्ट्रक्ट करायचा असेल तर आपल्याला अशा पद्धतीनं रोड कन्स्ट्रक्ट करायला लागेल. मग हा रोड कन्स्ट्रक्ट करत असताना जो रोडचा ग्रॅडियंट आहे म्हणजे उच्चड, तो आपल्याला मेंटेन करावा लागतो. ग्रॅडियंट म्हणजे चढ आणि उतार. टनेलला इतका चढ आणि उतार असतो का? इझिली स्लोप प्रोव्हाइड करणार आपण, स्ट्रेट. बरोबर आहे ना? त्याच केसमध्ये जर आपण घाटचा विचार केला तर घाट कसा असतो? चढ असतो ना, चढ उतार अशा पद्धतीचा घाट असतो आपला. मग त्यामुळे टनेल हा इझी ग्रॅडियंट म्हणजे
पूर्णपणे विदाउट एकदम हाईट आहे एकदम डाऊन आहे असं न करता टनेल हा स्ट्रेट रूट आपण कन्स्ट्रक्ट करतो, इझी ग्रेडियंट. द कॉस्ट ऑफ हॉलिंग इज डिक्रीज्ड. म्हणजेच हॉलिंग म्हणजे डिस्टन्स थोडक्यात. मग डिस्टन्स आपण डिक्रीज करतो. हेच रोडचं डिस्टन्स काय करणार आहे, वाढणार आहे ना. जर घाट इथं कन्स्ट्रक्ट केला तर काय होणार आहे, डिस्टन्स वाढणार आहे रोडचं. तेच टनेलने काय होणार आहे, डिस्टन्स कमी होणार. डिक्रीज होणार आहे, कमी होणार. आपण स्ट्रेट वे न जाणार, म्हणजे ग्रॅडियंट पण नसणार तिथं जास्त चढ किंवा उतार, स्ट्रेट वे न जाणार. फक्त टनेलिंग कन्स्ट्रक्ट करताना आपल्याला खूप प्रिकॉशन्स घ्याव्या लागतात आणि थोडं कॉस्टलीही जाऊ शकतं टनेलिंग कन्स्ट्रक्शन. म्हणून कमीत कमी वे, थोडक्या वे मध्ये टनेल कन्स्ट्रक्ट करायला पाहिजे. जितकं कमी डिस्टन्स आपल्याला टनेल कन्स्ट्रक्ट करण्यासाठी लागेल तेवढ्या कमी डिस्टन्स मध्ये टनेल कन्स्ट्रक्ट करायचा. सो दिस इज दी hauling is decreased. In case of aerial warfare and bombing of cities, what is meaning? Aerial warfare means warfare म्हणजे युद्ध आणि बॉम्बिंग मीन्स बॉम्बस्फोट. म्हणजे एखाद्या सिटीमध्ये जर बॉम्बस्फोट झाला किंवा हवाई जर हल्ला झाला, युद्ध झालं, हवाई युद्ध झालं, द टनेल्स would grant better protection as compared to bridges. जर सिटीमधून जर अंडरग्राउंड टनेल्स असतील तर आपल्याला त्या बॉम्बस्फोट झाला किंवा युद्ध झालं तर आपल्याला टनेल मधून प्रोटेक्शन मिळेल. आता पुण्यामध्ये लोकल ट्रेन कन्स्ट्रक्शनचा प्रकल्प राबवला जाणार आहे की जो सगळा अंडरग्राउंड असणार आहे. पुण्यामध्ये लोकल ट्रेन, जशी मुंबईला लोकल ट्रेन आहे तशी पुण्यामध्ये लोकल ट्रेन करायची आहे, पण ते सगळं अंडरग्राउंड करायचं आहे. म्हणजेच पूर्ण ट्रेनचं जे नेटवर्क आहे लोकलचं पुण्यातलं ते कसं करायचं आहे, अंडरग्राउंड. म्हणजे काय, अंडरग्राउंड केलं म्हणजे ते टनेलिंग करणार आपण, टनेलिंग. मग टनेलिंग जर केलं तर आपल्याला त्या केसमध्ये जर युद्ध झालं किंवा बॉम्बस्फोट झाला तर ग्राउंडच्या खाली आपल्याला डिस्टर्बन्स काहीच होणार, त्या केसमध्ये टनेल आपल्याला प्रोटेक्ट करतात. So these are the advantages of tunneling. Got it everyone? Yes, sir. Yes, sir. So this is the one of the sketch of tunnel. आतमध्ये लाइटिंग आहे, गुड मेंटेनन्स आहे आतमध्ये. अशा पद्धतीचं लाइटिंग कशासाठी करावं लागतं, कारण का टनेल हा पूर्णपणे आतमध्ये व्हेंटिलेशन नाहीये काय, तर त्या केसमध्ये आपल्याला व्हेकलच्या लाईट चालू करून जावं लागेल किंवा आतमध्ये लाइटिंग असेल तर व्हेकल्स विदाउट ओन सोर्स नॅचरल, म्हणजेच इथं आपण बसवलेल्या लाईट्सनं च्या प्रकाशामध्ये व्हेकल्स पास होऊ शकतील. ओके, सो दिस इज द टनेलिंग. ओके, सो नेक्स्ट वे ऑफ और मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन इज वॉटरवे. रेल्वे पाहिलं आपण, ब्रिजेस पाहिले, टनेल पाहिले, वॉटरवेज. व्हॉट इज नथिंग बट वॉटरवेज? Waterways nothing but transportation in the water. बरोबर आहे का, पाण्यामधून ट्रान्सपोर्टेशन करणे. वॉटरवे इज नथिंग बट पाण्यामधून ट्रान्सपोर्टेशन करणे. सो हिअर हिस्टॉरिकली सोसायटीज हॅव ऑलवेज लोकेटेड नियर वॉटर. आपण बघितलेलं आहे, बरीचशी जुनी शहरं जी आहेत, जुनी आपण ऐकतो ती जुनी शहरं कुठे आहेत, पाण्याच्या सोर्स असलेल्या ठिकाणी. व्हॉट? इटली. हा, ओके. सो अशी बरीचशी जी शहरं आहेत ही पाण्याचा जिथं सोर्स आहे तिथं किंवा ज्या ठिकाणी आपण वॉटर मधून वे करू शकतो किंवा ट्रान्सपोर्टेशन करू शकतो, अशा समुद्रकिनारी वगैरे अशी बरीच शहरं आहेत. तेव्हा नदीच्या काठावरती वसलेली होती की पाण्यातून ट्रान्सपोर्टेशन. मग जुन्या काळामध्ये पूर्णपणे ट्रान्सपोर्टेशन हे वॉटरवेनीच होत होतं. कोणी लावला इंडियाचा शोध आपल्या? हु इन डिस्कवर्ड वास्को द गामा, बरोबर ना?
Yes, sir. हा ओके. सो वास्को द गामा डिस्कवर्ड दी इंडिया. कोणत्या वेने आले होते ते? वॉटर वेने आले होते. अमेरिकेचा शोध कसा लागला? तोही वॉटर वेनेच लागला. म्हणजे जे कुणाला माहीत नसणारी शहरं किंवा कुणाला माहीत नसणारे जे काय सिटीज होत्या त्या आपल्याला वॉटर वेनच पहिल्यांदा माहीत झाल्या. सो दिस इज दी व्हेरी ओल्ड वे टू ट्रॅव्हल, टू ट्रान्सपोर्ट. So, due partly to the fact that water enables more efficient travel compared to going over the land. लँड वरून जाण्यापेक्षा पाण्यामधून ट्रॅव्हल करणे हे मोर इफिशियंट आहे. मोर इफिशियंट दॅन दी लँड. So this is the waterway. So waterway are critically important to the transportation of people and goods throughout the world. थ्रूआउट दी वर्ल्ड आपण गुड्सचं ट्रान्सपोर्टेशन मेजॉरिटी कशाने करतोय? तर वॉटरवेनच करतोय. जहाजामधून, शिपमधून आपण अजूनही खूप मोठ्या प्रमाणामध्ये जहाजामधून किंवा शिपमधून आपण काय करतोय? गुड्सचं ट्रान्सपोर्टेशन करतोय. आपण वापरणारे बाहेरच्या देशातून येणाऱ्या सगळ्या वस्तू ह्या कशाने येतात? तर वॉटरवेनीच येतात, शिपमधूनच येतात. मग आपल्या देशामध्ये काही ठिकाणी मोठे आपण पोर्ट कन्स्ट्रक्ट केलेले आहेत. JNPT, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, मुंबई, कोलकाता असेल, चेन्नई असेल, अशा मेजर ठिकाणी आपण काय केलेले आहेत? पोर्ट कन्स्ट्रक्ट केलेले आहेत की जिथं बाहेरून येणारे शिप्स, वॉटरवेनं येणारे शिप्स काय करतात? लँड होतात आणि त्या ठिकाणी आपण मटेरियलची लोडिंग आणि अनलोडिंग करतो. सो दिस इज दी वन ऑफ दी गुड वे ऑफ दी ट्रान्सपोर्टेशन. गॉट इट? Yes, sir. Waterway. Yes, sir. Okay. So for the waterway we have to construct port, harbor and docks. Waterway न जर आपल्याला गुड्सचं ट्रान्सपोर्टेशन करायचं असेल तर आपल्याला पोर्ट, हार्बर आणि डॉक कन्स्ट्रक्ट करायला पाहिजे. सो हे जे टाइप्स आहेत, हार्बर, पहिल्यांदा आपण हार्बर, पोर्ट आणि डॉक म्हणजे काय बघूया आणि त्यानंतर हे टाइप्स बघूया आपण. सो पहिल्यांदा पोर्ट. व्हॉट इज पोर्ट? बंदर. बंदर. ओके, मराठीमध्ये आपण बंदर म्हणतो. बट इट इज द प्लेस वेअर persons and merchandise are allowed to pass by water or land. म्हणजे असा एक एरिया आहे, पोर्ट म्हणजे असा एक एरिया आहे की जिथं लोक किंवा मर्चंडाइज म्हणजे शिप्स असतील ते अलाव, हा, गुड्स आहेत की जे समुद्रामधून येणारं मटेरियल आहे हे पास किंवा बाहेर जाणार असेल तर आपण अलाव करू, पास करू, किंवा आत येणार असेल तर अलाव करू. अशा एरियाला आपण काय म्हणतो? पोर्ट म्हणतो. की जे पाण्यामधून, वॉटरवेनी, ज्या एरियामध्ये आपण पर्सनची किंवा गुड्स मटेरियलचं ट्रान्सपोर्टेशन करण्याचा जो एरिया आहे त्या एरियाला आपण काय म्हणू शकतो? पोर्ट्स म्हणू शकतो. सो into our out of country and where custom officers are stationed to inspect or appraise imported goods. इथे लिहिलेलं आहे. म्हणजेच कस्टम ऑफिसर जे आहेत हे कस्टम ऑफिसर काय करतात? या एरियामध्ये येणारे, पोर्टच्या एरियामध्ये येणारे जे शिप्स आहेत किंवा पॅसेंजर सुद्धा असतात, लोक सुद्धा जहाजाने प्रवास करतात. सो शिप्स कशासाठी वापरले जातील? एकतर पॅसेंजरसाठी और गुड्स ट्रान्सपोर्ट करण्यासाठी. मग हे गुड्स हे त्याचे परमिशन कोणाच्या हातात आहे? तर ते कस्टम ऑफिसर्स आहेत. ते कस्टम ऑफिसर्स पास करतात किंवा अलाव करतात. बाहेरच्या देशातला अलाव करतात किंवा आपल्या देशातून पास करून बाहेरच्या देशात जायला अलाव करतात. सो या पद्धतीनं पोर्ट हा असा एरिया आहे की ज्या एरियामध्ये मटेरियलची ने आण होऊ शकते,
होते लँडमधून पाण्यामध्ये किंवा पाण्यामधून लँडवरती आपण करू शकतो. सो दिस इज दी पोर्ट. पोर्ट म्हणजे एक एरिया आहे पाणी आणि जमिनीचा. गॉट इट? Yes, sir. Yes, sir. Then harbor. So harbor is the part of water along which shore deep enough for the anchoring a ship and so situated with respect to the coastal features where natural or artificial as to provide protection from wind, waves and currents. म्हणजेच हार्बर हा असा एरिया आहे की ज्या एरियामध्ये ज्यावेळी तुमचं मटेरियल्स किंवा गुड्स हे आणलं जातं किंवा हा जो किनारा आहे या किनाऱ्यावरती तुम्हाला आत जाण्यासाठी किंवा आतलं मटेरियल बाहेर घेण्यासाठी जो काय कन्स्ट्रक्टेड केलेला एरिया आहे या कन्स्ट्रक्टेड केलेल्या एरियाला आपण हार्बर असं म्हणतो. बघा, पोर्ट म्हणजे हा होल एरिया. प्लीज कॉन्सन्ट्रेट. पोर्ट म्हणजे हा होल एरिया की ज्या एरियामध्ये इकडून शिप्स येऊ शकतात, इकडून जाऊ शकतात. पाण्याचा पण एरिया आहे तो पोर्टमध्ये. पण हार्बर मध्ये हा कन्स्ट्रक्ट केलेला एरिया असतो की ज्या ठिकाणी तुमचे जहाज आहेत किंवा त्याला आपण शिप म्हणतो ते या ठिकाणी येऊन उभा राहतात आणि या एरियावरती मटेरियलचं लोडिंग किंवा अनलोडिंग केलं जातं. आता इथं व्हेकल्स दिसतात तुम्हाला, भरपूर दिसतात का नाही व्हेकल्स या ठिकाणी भरपूर. मग जर आपल्याला ऍक्सेसच नसेल या समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत जायला, हे कन्स्ट्रक्शनच जर नाही केलं तर काय, कसं आपण जाणार, पोहोचणार या समुद्र किनाऱ्यापर्यंत? नाही पोहोचणार. म्हणजे जो काय कन्स्ट्रक्टेड केलेला एरिया आहे मटेरियलचं चढ उतार करण्यासाठी किंवा व्हेकल्स आपल्या जाण्यासाठी त्याला आपण हार्बर असं म्हणतो. आणि मग या हार्बर मुळे काय होतंय, प्रोटेक्शन फ्रॉम विंड. कशासाठी कन्स्ट्रक्ट करायचा? विंडसाठी किंवा वेव्हसाठी आपण किंवा करंटसाठी आपण काय करतो, हा हार्बर कन्स्ट्रक्ट करतो. प्रोटेक्शन, समुद्रावरून येणाऱ्या जहाजांचं स्वतःचं आपलं इथलं प्रोटेक्शन आपण या हार्बर कन्स्ट्रक्ट करून करू शकतो. मग हा आहे तो आर्टिफिशियल आहे. डाव्या बाजूच्या इमेज मधला जो काय हार्बर दिसतो हा आर्टिफिशियल आहे, म्हणजे आपण कन्स्ट्रक्ट केलेला. आणि उजव्या बाजूच्या पिक्चर मधला आहे तो नॅचरल आहे. So these are the natural and artificial two types of harbor. Okay. Okay. So now next is the dock. Port पाहिलं, harbor पाहिलं, dock. What is dock? Generally dock is the part of the harbor. Harbor चाच तो एक पार्ट असतो, पण समुद्रामध्ये खूप लांब असा कन्स्ट्रक्ट केलेला एरिया असतो. समुद्रामध्ये या हार्बरला जोडून आतमध्ये लांब असा कन्स्ट्रक्ट केलेला थोडासा रस्त्यासारखा, रोड सारखा एक कन्स्ट्रक्ट करत गेलेला एरिया असतो. सो हिअर रिटर्न द स्पेस ऑर वॉटरवे बिटवीन टू पियर्स ऑर वेव्हज ॲज रिसिव्हिंग अ शिप वाईल इन पोर्ट. पोर्टमध्ये आलेलं शिप रिसिव्ह करण्यासाठी, बघा पोर्टच्या एरियामध्ये, म्हणजे हा पूर्णपणे पोर्टचा एरिया आहे, इकडे कन्स्ट्रक्ट केलाय तुमचा हार्बरचा एरिया, म्हणजे आणि हे सगळं वॉटर आहे तुमचं. तर इकडून आलेलं शिप या हार्बर मध्ये रिसिव्ह करण्यासाठी असा आतमध्ये एक मोठा एरिया कन्स्ट्रक्ट केलेला असतो की जहाज तुमची इथे येऊन या ठिकाणी उभा राहतात. त्याला आपण डॉक असं म्हणतो. दिस इज दी डॉक. ओके. So now this dock is divided in two types, wet dock and dry dock. कशासाठी डॉक कन्स्ट्रक्ट करायचा? एक तर शिप रिसिव्ह करायचं. रिसिव्ह करायचं म्हणजेच काय, तर या ठिकाणी उभा राहिलेल्या शिप मधलं लोडिंग आणि अनलोडिंग, मटेरियलचं लोडिंग आणि अनलोडिंग आपण या ठिकाणी करतो. ज्या एरियावरती आपण मटेरियलचं लोडिंग आणि अनलोडिंग करतो, म्हणजेच बाहेरच्या शिप मधून आलेलं मटेरियल आपण अनलोडिंग करायचं आणि आपल्या देशातून बाहेरच्या देशात जाणारं शिप मध्ये लोडिंग करायचं काम आपण या एरियावरती करतो. त्याला आपण डॉक असं म्हणतो. येतंय लक्षात सर्वांच्या? Yes, sir.
हा सिंपल आहे. थोडस आपण पाहिलेलं नसलं की ते इमॅजिन व्हायला थोडंसं अवघड जातं. आपण पाहिलेलं नाही कुणी. तुम्ही कुणी पाहिलंय का? पोर्ट पाहिलंय कुणी? नसेल पाहिला. 99.99 म्हणजेच कुणीच पाहिला नाही. मीही गेल्या 2 वर्षा पाठीमागे पाहिलाय, त्यामुळे मलाही वाटतं की तुम्ही आतमध्ये परमिशन कन्याकुमारी नो नो आहेत तसे मायनर. जेएनपीटी पोर्ट ना. जेएनपीटी पोर्ट पाहिलाय? हा बाहेरून पाहिलाय का का पूर्णपणे आतमध्ये परमिशन घेऊन पूर्ण आत गेला होता? नाही, बाहेरून पाहिलं. हा बाहेरून नाही, आतमधून. डॉक कसा असतो किंवा आतमधून परमिशन घेऊन मी पाहिलेला आहे तो पोर्ट. म्हणजेच आपले 3rd इयर इंजिनिअरिंगचे सिव्हिल इंजिनिअरिंगचे स्टुडंटनाच घेऊन गेलो होतो आम्ही पोर्ट. आणि या पोर्टचा पूर्ण एरिया, डॉक, लोडिंग अनलोडिंग कसं होतं, क्रेन कशा असतात, बाहेरनं आलेले शिप्स मधलं लोडिंग कसं केलं जातं, या पद्धतीनं पूर्णपणे जो एरिया आहे तो सर्व एरिया आम्ही 3rd इयर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या गेल्या वर्षीच्या मुलांना दाखवला होता. 1-2 वर्षापूर्वी गेलो होतो आम्ही. सो दिस इज द टोटल पार्ट. पोर्ट, हार्बर अँड डॉक इज युज्ड फॉर दी वॉटरवे पर्पज. आपल्याला पाण्यामधून जे काय ट्रान्सपोर्टेशन करायचं आहे आणि त्याचं एक्सटेशन. थोडक्यात जसं रेल्वे स्टेशनला उभा राहते तसं समुद्रातून आलेलं शिप कुठे उभा राहणार आहे? अगोदर पोर्टच्या एरियात येणार आणि ते हार्बरला आणि डॉकला येऊन उभा राहणार आणि मटेरियलचं लोडिंग आणि अनलोडिंग होणार. गेटिंग? Yes, sir. सो दिस इज दी. आपण पहिल्यांदा वेट डॉक बघू. वेट डॉक हा डॉकचा टाईप आहे. आता बघा इथं दिसतंय बघा, हा कन्स्ट्रक्ट केलेला पार्ट दिसतोय का? हा बघा पूर्णपणे हा पाण्यामध्ये असा लांब असा कन्स्ट्रक्ट केलेला पार्ट आहे. इकडे पण वॉटर आहे बघा आणि या बाजूला पण वॉटर आहे. आणि हे तुमचे शिप आहे किंवा इकडे शिप्स आहेत. मग हे शिप्स काय करतात? याच्यामधलं शिप्स मधलं मटेरियल आपण इकडं अनलोडिंग करतो किंवा लोडिंग करतो. वेट डॉक म्हणजेच पाण्यामध्ये शिप उभा राहतं आणि त्यातलं आपण मटेरियल किंवा गुड्स काय करतो? आपण लोडिंग किंवा अनलोडिंग करतो. वेट डॉक म्हणजेच काय तर की जे पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये जास्त असतं की जिथं लोडिंग आणि अनलोडिंग केलं जातं. दॅट इज द वेट डॉक. अँड ड्राय डॉक मीन्स व्हॉट? लोडिंग अनलोडिंग झाल्यानंतर पार्किंग म्हणून पार्किंग एरियामध्ये जिथं शिप उभा राहतं त्या एरियाला आपण ड्राय डॉक असं म्हणतो. बरोबर आहे? एकदा लोडिंग अनलोडिंग झाल्यानंतर ते लगेच जहाज निघून जाते का पाठीमागं? रिटर्न नाही जात. ते जर आपल्या बाहेरच्या देशातून आला असेल तर आपल्या देशातून पण काहीतरी ते शिप घेऊन जाणार असतं. मग ते शिप आपल्यातलं मटेरियल जोपर्यंत लोडिंग होत नाही तोपर्यंत 1 दिवस, 10 दिवस, 15 दिवस, 20 दिवस ते थांबत असतं. मग ते कुठं थांबणार? तर ड्राय डॉकला जाऊन थांबणार, पार्किंग एरियामध्ये. आणि मेन एरिया जो असतो वेट डॉक की जिथं आलेल्या शिप मधलं मटेरियलचं लोडिंग आणि अनलोडिंग केलं जातं. गॉट इट एव्हरीवन? Yes, sir. Okay. So these are the types of हार्बर. आता आपण हार्बर पाहिला. हार्बर काय म्हटलं आपण की समुद्र किनाऱ्या लगतचा जो काय कन्स्ट्रक्शन केलेला एरिया आहे की जिथं ज्या एरियाला शिप्स येऊन थांबतात किंवा ज्या एरियावरती आपण फिरू शकतो, आपल्या व्हेकल्स, आपले कंटेनर्स जे वावरतात, फिरतो, त्या एरियाला आपण हार्बर असं म्हणतो. सो नॅचरल हार्बर, सेमी नॅचरल हार्बर आणि आर्टिफिशियल हार्बर आपण पाहिले. नॅचरल आणि सेमी नॅचरल म्हणजेच काही पार्ट हा कन्स्ट्रक्शन केला असतो, काही पार्ट हा नॅचरल असतो. नॅचरल हार्बर म्हणजेच आपण पाहिलं मागाच्या पाठीमागच्या इमेज मध्ये की जो नॅचरली समुद्राकडचा एरिया की जिथं शिप येऊन उभा राहू शकतील. सेमी नॅचरल मध्ये काही पार्ट हा बांधकाम केलेला असेल, काही पार्ट हा नॅचरल असेल, आणि आर्टिफिशियल म्हणजे पूर्णपणे कन्स्ट्रक्शन केलेला एरिया, त्याला आपण हार्बर म्हणू. देन टाइप्स ऑफ पोर्ट्स. कोणकोणत्या टाइपचे पोर्ट्स असू शकतात? मेजर, इंटरमिडिएट अँड मायनर. मेजर पोर्ट म्हणजेच काय
तर आपल्या कंट्रीमध्ये काही मोजकेच मेजर पोर्ट आहेत. JNPT असेल, चेन्नईचं पोर्ट असेल किंवा कोलकात्याचं पोर्ट असेल, हे मेजर पोर्ट आहेत की ज्या मेजर पोर्टवरती बाहेरच्या देशातून मोठ्या प्रमाणामध्ये शिप्स येतात किंवा आपले शिप्स त्या मोठ्या पोर्ट वरून बाहेरच्या देशामध्ये जातात. त्याला मेजर पोर्ट म्हणू आपण. इंटरमिडिएट म्हणजे थोड्या प्रमाणामध्ये काही देशातून येतात किंवा रोडवरून ट्रान्सपोर्ट करण्याऐवजी आपल्या कंट्रीमध्येच आपण वॉटर टू वॉटर ट्रान्सपोर्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल मुंबई टू केरळ, अशा पद्धतीनं. इंटरमिडिएट की मेजरपेक्षा थोड्याशा कमी प्रमाणामध्ये त्याची व्हॅल्यू असलेले. मायनर म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर राज्याचं पोर्ट असेल, आंध्र प्रदेशचं स्वतःचं पोर्ट असेल किंवा गोव्याचं पोर्ट असेल किंवा केरळचं असेल, तिरुवनंतपुरम, कन्याकुमारीचं असेल. मग ते पण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरच्या देशातून त्या ठिकाणी लोडिंग अनलोडिंग होत नाहीये. मेजरमध्ये मोठ्या प्रमाणात बाहेरच्या देशाचे पोर्ट शिप्स येतात. इंटरमिडिएट आणि मायनरमध्ये इंडिया लेवल, कंट्री लेवल किंवा थोड्या प्रमाणात बाहेरच्या कॉन्टॅक्ट होत असतो. अशा पद्धतीने आपण पोर्ट्स डिवाइड करू शकतो 3 पार्टमध्ये. आणि टाइप्स ऑफ डॉकमध्ये वेट डॉक अँड ड्राय डॉक. डॉकमध्ये ड्राय डॉक अँड वेट डॉक. Got it this? Yes, sir. Okay. So now we will see the advantages of waterways and disadvantages of waterways. Why waterways we have to choose? Or what are the benefits? What are the merits or demerits of the waterways? काय त्याचे demerits आणि merit आहेत किंवा advantage आणि disadvantage आहेत. बघा, advantages of waterways. First we will see advantages. No need of constructing tracks. पाण्यामधून शिप जायचं असेल तर काय तुम्हाला असं सेपरेट असा वे तयार करावा लागतो का? काही कन्स्ट्रक्शन करावं लागतं का सेपरेट असं? जसं रोड कन्स्ट्रक्ट करतो, जसं रेल्वे ट्रॅक कन्स्ट्रक्ट करतो, तसं काय करावं लागतं का आपल्याला? No, sir. नो. सो नो नीड ऑफ कन्स्ट्रक्टिंग ट्रॅक्स. म्हणजे मग तो रोडचा ट्रॅक असेल किंवा रेल्वे ट्रॅक असेल. इट रिक्वायर्स चीप मोटिव्ह पॉवर. कसली पॉवर लागते आपल्याला? चीप मोटिव्ह पॉवर. इट मीन्स व्हॉट? So cheap motive power, it means additional अशी एक्स्ट्रा पॉवर आपल्याला शिपला द्यावी लागत नाही. वॉटरवेज मधून ॲडिशनल अशी एक्स्ट्रा पॉवर की जसं ट्रेनला आपल्याला इंजिनचा पुरवठा करावा लागतो, रोड्समध्ये ॲडिशनल वेग आपल्याला डिझेल कन्झम्पशन, पेट्रोल कन्झम्पशन्स, या गोष्टी ज्या आहेत ह्या मेजर गोष्टी की ज्या वॉटरवेजमध्ये लागत नाहीत. गरज आहे असं नाही की इंधन लागत नाही, इंधन गरजेचं आहे, बट नॉट लाईक रोडवेज अँड रेल्वेज. इकडं जेवढं कन्झम्पशन होत आहे तेवढं कन्झम्पशन तिकडं होत नाही, पॉवरचं कन्झम्पशन. मग त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी असेल, या सर्व गोष्टींचा विचार केला तर इट इज चीप. देन cheapest mode of transportation, again same. Just minute.
सो चिपेस्ट मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन इट मीन्स एकदा तुमचं शिप समुद्रामध्ये गेलं की तुम्हाला त्या ठिकाणी एक्स्ट्रा कुठले ट्रॅक कन्स्ट्रक्ट करावं लागत नाहीत किंवा रोड कन्स्ट्रक्ट करावे लागत नाहीत. सो काय असेल ते तुमचा शिप्सचा डिझेलचा किंवा इंजिनचा जो काय लागणारं इंधन आहे एवढाच तुमचा त्या ठिकाणी खर्च आहे. अदरवाईज इट इज अ व्हेरी चीप मेथड ऑफ ट्रान्सपोर्टेशन. देन इट प्रोव्हाइड्स इफिशियंट मोड ऑफ डिफेन्स. इट प्रोव्हाइड इफिशियंट मोड ऑफ डिफेन्स म्हणजे जी काय आवश्यक अशा ग्राउंडवरती भरपूर गरजा आपल्याला पूर्ण कराव्या लागतात डिफेन्ससाठी, त्यात जर आपण वॉटरवेचा उपयोग केला डिफेन्समध्ये, म्हणजे आपलं नेव्ही, इंडियन नेव्ही असेल वगैरे, या ठिकाणी आपण खूप इफिशियंट पद्धतीनं मटेरियलचं किंवा गुड्सचं आपण ने आण इफिशियंट पद्धतीनं करू शकतो. आता एक एक्झाम्पल देतो तुम्हाला याचंच. एक 2 मंथ बिफोर आपल्या कॉलेजमध्ये तुम्हा स्टुडंटनाच, आता फर्स्ट तुम्ही नव्हता अजून, आपलं लास्ट सेमिस्टरमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आपल्याच कॉलेजचे एक पासआउट स्टुडंट होते की जे इंडियन नेव्हीमध्ये सध्या वर्क करतात. इंडियन नेव्हीमध्ये वर्क करत असताना ते त्यांचं एक ऑनलाईन टॉक ठेवलं होतं आपल्यासाठी स्टुडंटसाठी, की जे त्यावेळी ते ब्राझीलमध्ये होते. ब्राझीलच्या जवळ म्हणजे त्यांच्याकडे एक शिपचा चार्ज होता आणि आपल्या इंडियामधून 40,000 मेट्रिक टन एवढा युरिया त्या शिपमधून ब्राझीलला आपण ट्रान्सपोर्ट करत होतो. ब्राझीलला 40,000 मेट्रिक टन एवढा युरिया माहिती ना सर्वांना? हा, तो युरिया आपण शिप मधून ट्रान्सपोर्ट करत होतो. मग त्यांनी आपल्याला ऑनलाईन त्यांनी शिप मधून पूर्णपणे कॅमेरा वगैरे ते दाखवून आपल्याला दाखवत होते, समुद्र दाखवत होते, शिप दाखवत होते पूर्णपणे. ते एका शिपमध्ये एका टोकाला उभा राहिले होते आणि शिप किती मोठं होतं वगैरे, आणि ते त्यातनं इन्फॉर्मेशन देत होतं की सध्या या शिपमध्ये किती मटेरियल आहे, किती महिना झाला आम्ही प्रवास करतोय, 1.5 महिना प्रवास करत होते, किंवा काय काय इंडियन नेव्ही काय आहे ते ऑन फील्ड ते व्हिडिओ थ्रू आपल्याला दाखवत होते स्टुडंटना आपल्या सगळ्या. फर्स्ट इयरच्या नाही, बाकीचे मेकॅनिकल, सिव्हिल आणि बाकीच्या ब्रँचचे फेसबुक लाईव्ह वरून आपण तो सेशन पाहत होतो. सो त्या पद्धतीनं डिफेन्समध्ये आपण खूप इफिशियंटली याचा वापर करतोय सध्या. इंडियन नेव्ही विचार करा, 40,000 मेट्रिक टन युरिया म्हणजे नॉट अ जोक. एका शिप मधून तो तेवढा युरिया आपण काय केला होता, ब्राझीलला पोहोचवला होता. सो म्हणजे अजून पोहोचवत असेल, पण एक एक्झाम्पल तुम्हाला डिफेन्समध्ये आपण यूज करतो. इट हेल्प्स इन अ ग्रोथ ऑफ इंडस्ट्रीज. इंडस्ट्रीचा जो ग्रोथ आहे तो ग्रोथ होण्यासाठी वॉटरवेची खूप हेल्प होते, मदत होते. कारण का इंडस्ट्रीजला लागणारं रॉ मटेरियल असेल किंवा इंडस्ट्रीमधून तयार झालेले प्रोडक्ट्स असतील, ते बाहेरच्या कंट्रीमध्ये जाणार असतील किंवा बाहेरच्या कंट्रीमधलं रॉ मटेरियल आपल्या देशात येणार असेल, तर त्यासाठी वॉटरवेजचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. सगळं मटेरियल, गुड्स हे वॉटरवेनीच ट्रान्सफर करतो आपण सध्या. सो दीज आर दी ॲडव्हान्टेजेस. नाव डिसएडव्हान्टेजेस. इट इज स्लो. बरोबर आहे? आत्ताच एक्झाम्पल दिलं, किती महिना शिप चालू होतं म्हणून सांगितलं त्यांनी आपल्याला? 1 ते 1.5 महिना. 1.5 महिना ते ट्रॅव्हलिंग करत होते, 1.5 महिना फ्रॉम इंडिया टू ब्राझील. सो इट इज स्लो, व्हेरी स्लो. त्याच ठिकाणी एरोप्लेन असतं तर किती वेळात पोहोचलो असतो आपण ब्राझीलला? किती तास माहित आहे कुणाला? 2 स्टॉप घ्यावे लागतात आपल्याला, आफ्रिका आणि ब्राझील. तर मे बी जात असतील 20 तास 25 तास, डोंट नो एक्झॅक्ट. आपण कधी ट्रॅव्हल केलंय, आपला जॉबच नाही तो, बरोबर. तरी पण माहित असावं, कधी तर गुगलला सर्च करावं, व्हॉट टाइम रिक्वायर्ड बाय फ्लाईट फ्रॉम मुंबई टू ब्राझील. माहित होऊन जाईल, काहीतरी येतील सावर्स त्याच्यावरती आपल्याला, लाईक दॅट. मुंबई पुणे दिल्ली जर करायचं म्हटलं तर कमीत कमी 2.5 तास लागतात आपल्याला. त्या पद्धतीनं जर विचार केला तर ब्राझील हे खूप लांब आहे आपल्यापासून. जात असतील 5 दिवस किंवा 24 तास
30 तास 35 तास 1-2 दिवस काहीतरी जात असतील स्टॉप घेत. ओके, इन दिस वे we can go fast by airplane, but this is the very slow route. Then storms can cause great loss. It means what? Storms, वादळ. वादळ काय होतंय? Can cause great loss. Storms can, storm म्हणजे काय? चक्रीवादळ समुद्रात. गुड 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 गुड. जे समुद्रामध्ये अशा पद्धतीचं जे वादळ असेल, वारा असेल, याच्यामुळे आपण काय लॉस आपल्याला होऊ शकतो, की जे आपण प्रेडिक्ट करू शकत नाही, की जे इमर्जन्सीमध्ये येऊ शकतं. त्या केसमध्ये आपल्याला थांबावं लागतं 2-2 तास किंवा 1-1 दिवस आपले शिप्स वगैरे असे अडकून पडतात अशा केसमध्ये. सो त्याचा एक इम्पॅक्ट होऊ शकतो. दिस इज द डिसएडव्हान्टेज. देन इट इज युजफुल अलॉंग पर्टिक्युलर रूट. इट इज युजफुल अलॉंग पर्टिक्युलर रूट. तर लाईक रूट, त्या रूटनीच आपल्याला जावं लागतं. व्हाय? कारण का एक रूट तयार केलेला असतो की शिप्सची डेप्थ ही खूप असते. जर चुकून आपण जर एखाद्या एरियामधून जात असताना जर आपल्याला ग्राउंड लेवलचा जर अंदाज आला नाही, तर त्या केसमध्ये काय होऊ शकतं, शिप आपलं अडकून पडू शकतं आणि त्याचा खूप मोठा डॅमेज येऊ शकतो. सो वी हॅव टू फॉलो दी रूट, पर्टिक्युलर रूट ॲज डिसाइडेड बाय एनी जे ऑर्गनायझेशन असतं, ओव्हरऑल वर्ल्ड ऑर्गनायझेशन आहे, की ज्याने रूट ठरवून दिलेत की बाबा या एरियातून पाण्याची डेप्थ खूप आहे, त्या डेप्थला आपण त्या एरियातून आपण जायला पाहिजे. सो त्याचं जी वर्ल्डचं ऑर्गनायझेशन आहे त्यांनी तो रूट ठरवलाय, त्या रूटवरूनच आपल्याला जाणं बंधनकारक राहतं. मेंटेनन्स कॉस्ट इज हाय. करेक्ट? मेंटेनन्स कॉस्ट आहे. 1 मंथ 1.5 मंथ ट्रॅव्हल करायचं आहे, स्टाफ आहे भरपूर त्या ह्याच्यामध्ये, किंवा जर पॅसेंजर शिप असेल तर त्या केसमध्ये 1-1 मंथ जर ट्रॅव्हल करायचं असेल तर 1 मंथ त्या शिपमध्ये राहणं, त्या शिपमध्ये बाकीचे जे खर्च आहेत किंवा शिपचा खर्च असेल, असे मेंटेनन्स कॉस्ट इज हाय ॲज कम्पेअर टू अदर वे. इट हॅज लिमिटेड कनेक्टिव्हिटी. इट हॅज लिमिटेड कनेक्टिव्हिटी. बरोबर आहे? लिमिटेड कनेक्टिव्हिटी आहे. आपल्यासारखं आहे का? घरातून बाहेर आलो, किल्ली लावली 2 व्हीलरला आणि चाललो, पेट्रोल संपेपर्यंत चालवत राहायची गाडी. वाटतंय तसं, पण तसंच आहे का कुणाच्या घरी मोठं शिप आला बसला आणि चालला लगेच ड्राईव्ह करत शिप? नाही, म्हणजे ते लिमिटेड आहे. तुम्ही म्हटलं तरी ते तुम्हाला पॉसिबल नाहीये. सो लिमिटेड वे आहे तो, लिमिटेडलीच आपण ते यूज करतो. सो these are the advantages. Got it everyone? Yes, sir. Yes, sir. Okay. So here today we will stop up to the waterway. So next lecture we will see the airways and remaining part. Okay. So we will stop here today. So I will take attendance. Wait.